नमस्कार मंडळी, मी वैशाली आरके किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे भरपूर लेयर्सवाल्या शंकरपाळ्या, गोड अशा शंकरपाळ्या। त्यासाठी मी बघा 4 वाटी मैदा घेतला आहे। एकाच वाटीच्या मेजरमेंटने घ्यायचं। त्यासाठी अर्धी वाटी तूप घेतला आहे। तूप किंवा वनस्पती घी घेऊ शकता। वनस्पती घी किंवा तूप, त्यामध्ये 1 वाटी साखर चांगली 5 मिनिटं अशी फेटून घ्यायची। चांगलं फ्लफी करायचा, कलर चेंज होईपर्यंत। असं केल्यानंतर आपल्या शंकरपाळ्या खूप खुसखुशीत अशा होतात। आणि नंतर मग मैदा मिक्स करायचा आणि दुधामध्ये घट्ट असं मळून घ्यायचं। जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही। थोडं थोडं दूध टाकून आपण आता ते मळून घेऊया। अशा शंकरपाळ्या केल्या तर खूप छान खुसखुशीत आणि लेयर्स खूप सुटतात त्या शंकरपाळीला। असं पीठ घ्यायचं करून। आता हे 20 मिनिटासाठी आपण मुरून घेतलं आहे। आता त्याचा गोळा करून आपण लाटूया। लाटताना आपण अशा घड्या करायच्या, मग आपल्या शंकरपाळीला खूप छान असे लेयर्स येतात। शंकरपाळी आपली तिप्पट फुगते। जास्त पातळ करायचं नाही, मीडियम साईजमध्ये कटिंग करून घ्यायच्या शंकरपाळ्या, जसा तुम्हाला आकार हवा आहे तसा। हे बघा, मी अशा चौकोनी आकाराच्या केल्या आहेत। आता आपण हे मीडियम गॅसवरती तळून घेऊया। शंकरपाळ्या चम्मचनं हलवल्या की मग ते एकसारख्या भाजतात। एकसारख्या अशा हलवायच्या आणि गोल्डन कलर आला की काढून घ्यायच्या। बघा आपल्या कशा एकसारख्या शंकरपाळ्या भाजतात। बघा किती लेयर्स आलेत। आवडल्यास नक्की करून पहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।